जसं की तुम्ही थंबनेल बघून आला, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका पुस्तकातलं नाही शिकवणार आहे, बट एकदम महत्त्वाची इन्फॉर्मेशन देणार आहे. महत्त्वाची इन्फॉर्मेशन. आता तुम्ही म्हणाल की पुस्तकातलं शिकवा. हे बघा, पहिली गोष्ट, तर प्रॅक्टिकल नॉलेज इज इम्पॉर्टंट दॅन द पुस्तक. तर कारण की हे बघा, काही क्वालिटीज आहे, क्वालिटीज ऑफ स्टुडंट्स. सगळं पहिले तर मी डायरेक्ट फायदा सांगतो याचा. क्वालिटीज ऑफ स्टुडंट. ओके, स्टुडंट्सच्या क्वालिटीजचा आपल्याला फायदा बघायचा, म्हणजे ऍक्च्युअली मध्ये स्टुडंटमध्ये कोणत्या क्वालिटीज पाहिजे त्या आणि का पाहिजे. सगळ्यात पहिले तर त्याचा फर्स्ट त्याचा बेनिफिट आहे बघा. पहिला की स्टुडंट फक्त पुस्तकाच्या बाहेरचं पण नॉलेज एक्सप्लोर करू शकतो. दुसरा पॉइंट जर म्हटला की एखादा स्टुडंट ना की फक्त मेंटली, फिजिकली पण हेल्दी राहील. कसं काय राहील ते पुढे कळेल तुम्हाला. आणि मेंटली, फिजिकली काय, केमिकली पण तो हेल्दी राहील. थर्ड मध्ये इंक टाकलीच नाही मी, ठीक आहे. पुस्तकाच्या बाहेरचं नॉलेज तो एक्सप्लोर करू शकेल. मेंटली आणि फिजिकली पण तो हेल्दी राहील. कसं काय राहील ते कळणार तुम्हाला. आणि त्याची मेमरी पॉवर. नेक्स्ट मध्ये कॉमन सेन्स ऑफ ह्युमर म्हणू शकतो आपण याला. सेन्स ऑफ ह्युमर, what we call whatever humor. नेक्स्ट मध्ये पाचव्यामध्ये त्याचा पुस्तकाच्या बाहेरचं त्याचं नॉलेज एक्सप्लोर होईल. मग नंतर त्याला नाही का फिजिकली, मेंटली पण तो ट्रेन होणार आहे. मेमरी पॉवर वाढणार आहे, सेन्स ऑफ ह्युमर वाढणार आहे. आणि एवढंच नाही तर इमोशनली स्ट्रॉंग होईल. सगळ्यातून मेन. ब्लॅक मार्कर कुठं ठेवलं, एकच मिनिट थांबा. सॉरी, खिशात टाकलं. हे बघा, इमोशनली स्ट्रॉंग होणं, हे जे आताच्या गोष्टी आहे ना, पुस्तकाच्या बाहेरचं नॉलेज पाहिजे. नाहीतर तुम्ही चार चौघांमध्ये गेले, किताबी किडा बनून नाही राहायचंय त्यांच्यासमोर की अरे यार हा गरीब दुरो, असं नाही. कारण की तुम्हाला माहिती की लोक वेगळे टाकताना खूप वेगळं टाकतात. एकदम गोड बाळा, तू खूप गोड आहे, तू जा दूर जा. तर असं करता. इवन आय एम वन ऑफ देम. आय वॉज. बट का पुस्तकाच्या बाहेरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण की नाही का, लोकांना फक्त पुस्तकातला ऐकायचं इंटरेस्ट नाही पुस्तकाचं. कारण की हे बघा, एखाद्याला जर तुम्ही शिकवत असले तर त्याचा इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी ना त्याला बाहेरच्या गोष्टी सांगाव्या लागतात. दॅट्स द सिक्रेट माय बॉय. पुढं मेंटली आणि फिजिकली एखादा स्टुडंट, इमॅजिन करा, एखादं मेंटली एकदम हेल्दी आहे आणि फिजिकली पांगळा आहे. तर तुम्हाला तो फिट पाहिजे. आता लाईक मी इमॅजिन करा, मी तुम्हाला व्हीलचेअरवर बसून शिकू लागलो. हे बघा, मी मजाक नाही उडवत आहे, बट सांगतोय की समजा व्यायाम वगैरे नाही करा, मी खातपीत राहिलो, माझी उठण्याची पण क्षमता नाही राहणार आहे. समजतंय का तुम्हाला. तर एखादा स्टुडंट मेंटली आणि फिजिकली पण फिट पाहिजे. नाही की फक्त फिजिकली नाही, ढोला तर ढोला आहे, सुकडा तर सुकडा आहे. थोडी दाखवा फिगर की आहे भाऊ, तुम्ही एक्झिस्ट करताय म्हणून. आणि फिगर कोणाला दाखवण्यासाठी नाही करायची आपल्याला. आपण एक आपला अस्तित्व राहतं, एक रिप्रेझेंटेशन राहतं. आणि कोणी पण जर येऊन तुमच्याशी बोलल, कम्युनिकेट करल, तर तुमचं ते बघूनच फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन माय बडी. मग मेंटली तर तुम्ही स्ट्रॉंग राहणारच आहे, फिजिकली पण स्ट्रॉंग राहायला पाहिजे. मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी की प्रत्येक सिच्युएशन यू सॉल्व्ह करल. अरे काय म्हणता, अरे यार घरी एवढी मोठी प्रॉब्लेम झाली, एवढी मोठी पैशाची गरज आहे, मी कसं आणू, असं नाही चालणार. जस्ट कॉमन सेन्सचा यूज करून, थोड्याशा पार्ट टाइमचं जॉबचं यूज करून तुम्ही एक मोठा एम्पायर बिल्ड करू शकता.
तुम्ही कॉम्पिटिशनच तिकडे संपता. तुमचं कॉम्पिटिशन दुसऱ्याशी नाही आहे, तुमचं कॉम्पिटिशन तुमच्याशीच आहे, तुमच्याशीच आहे. का कसं? कारण की हे बघा, नीटची एक्झाम पण देऊ लागले ना, पहिले तुम्हाला तुमच्यामधल्या अडथळ्यांना तर सॉल्व्ह करावं लागेल. तर जर तुम्हाला ते क्लिअर नाहीये, आजकालचे पोरं काय करतात, छोट्या छोट्या गोष्टीला डिप्रेशन 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 करतात. डिप्रेशनची माझी गोष्टच नाहीये मित्रा. कन्फ्युजन, डिप्रेशन एवढी मोठी फील्ड आहे, काय करू? तुम्ही तुमची लाईफ आहे, तुम्ही तिला क्रिएट करणार आहे, तुमच्या हातामध्ये आहे ती. आणि त्याला तुम्ही डिप्रेशन म्हणताय. डिप्रेशन हे बघा, तुमचे जे पॅरेंट्स आहे का, त्यांनी डिप्रेशनमध्ये जायला पाहिजे. त्यांचे भाऊ बहीण, इव्हन इमेजिन करा की त्यांचे 5-6 भाऊ बहिणी राहायचे. हे बघा, आपले जे आई वडील आहे ना, त्यांच्या टायमाला नाही का 5-6 काय, एका घरात 5-5, 10-10 राहायचे. माझ्या आजीचे 5-4 भाऊ आहे, काय ते 2-3 बहिणी आहे, तर 7. आणि हे जे 7 राहायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, त्याच्यामधून एखाद्याला बघणं, एखादा इग्नोर होतच नव्हता. कारण की हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लोक आहेत, ते त्याला एकटं पडूच द्यायचे ना. आणि ह्या कारणामुळे येतं का, त्याला सोशल एन्झायटी काय आहे वरून, सोशल एन्झायटी आणि डिप्रेशन याचा सामनाच करावा नाही लागायचा. कारण की त्याच्याकडं त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम्स होत्या. आणि त्याला हे माहिती होतं, सॉरी स्पेलिंग मिस्टेक खूप करतो मी, प्रॉब्लेम्स होत्या, बट त्याला हे माहिती होतं त्यांना फेस कसं करायचंय, ना की त्यांच्यापासून पळायचं कसं आहे. आणि हे सगळं होत होतं तो त्या वातावरणामध्ये राहिल्यावर. आणि ते वातावरण आपण क्रिएट करू, काही ताण नाही. नेक्स्ट मध्ये बघा, मेमरी पॉवर. आजपर्यंत मेमरी पॉवर काय? हे बघा, माझी मेमरी पॉवर वीक आहे. मी डायरेक्ट कोल्हापूरला सांगतो, तुम्हाला सांगतो मेमरी पॉवर कशी महत्वाची, आपल्याला मेमरीला कसं वापरायचंय. मेमरी, आता समजा मी ना ट्युशनमध्ये पण नाही का, हे मार्कर इथं ठेवलं, कुठे ठेवलं ते पण विसरून जातं. आता जस्ट तुमच्या समोर झालं की मी मग खिशामध्ये मार्कर ठेवलं आणि मी विसरून गेलो, बट त्याला मेमरी पॉवर नाही म्हणत. मेमरी पॉवर म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रेनचा सफिशियंटली यूज कसा करशाल ते महत्वाचं आहे, आणि ते शिकशाल तुम्ही. पुढं सेन्स ऑफ ह्युमर. एक कॉमन सेन्स राहतो आणि एक नॉन सेन्स राहतो. आपल्याला त्याच्यावरती जायचं आहे. कसं काय? हे बघा, सेन्स ऑफ ह्युमर आपलं स्टुडंटसाठी याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला एखाद्या पब्लिकमध्ये, एखाद्या सर्कलमध्ये राहायचं आहे ना, तर त्यांच्याशी अपडेट राहावं लागतं. आणि सेन्स ऑफ ह्युमर ते तुम्हाला अपडेट राहूनच भेटणार आहे. आणि ते कसं अपडेट राहणार आहे ते आपण क्वालिटीज ऑफ स्टुडंटमध्ये बघाल. पुढं इमोशनली स्ट्रॉंग, जे की मी पहिले सांगितलं की इमोशनली स्ट्रॉंग होणं स्टुडंटचं गरजेचं आहे. आणि आजकालचे तुम्ही हादसे बघत असाल, लई डेंजर हादसे होऊ लागले. कोणी कोणाला मारतंय, कोणी कोणाला हे करतंय. ठीक आहे, तुम्हाला याचं सगळं खोलून सांगू का, रियालिटी सांगू का? एक तर व्ह्यूजसाठी सगळं चालतंय, नाहीतर ते त्यांच्या सर्कलमध्येच आहे. चिडचिड माझी पण चिडचिड होती, चिडचिड स्वभाव आहे, बट कुठं ते दाखवायचं त्याचं एक हे राहतं. तुम्हाला जर व्ह्यूजसाठी हे म्हणू लागले, एक तर ते मूर्ख राहीन, एक तर तुम्ही मूर्ख राहीन. का? इमॅजिन करा. आता मी इमोशनली स्ट्रॉंग याचा संबंध सांगतो मी तुम्हाला. हे बघा, एखाद्या याच्यावर नाही का ड्रामा चालू आहे, 2-3 जण नाही का खूप भांडू लागले, हे करू लागले, तुम्ही ते बघू लागले, बरोबर? आपण ते मस्त वेगळी बघू लागलो, आपल्याला मजा येऊ लागली. एक तर हे मूर्ख राहीन, त्यांचा टाइम वेस्ट करताय, एक तर तुम्ही मूर्ख राहीन, तुमचा टाइम वेस्ट करताय. इव्हन दोघांचा टाइम वेस्ट होतोय, बरोबर? बट याच्यामधून एक तर तुम्ही मूर्ख, एक तर हे मूर्ख असं नाही म्हणत मी. जर ह्या व्ह्यूज पासून एक 10K 10 लाख असे व्हिडिओज लई चालतात, अशा व्हिडिओज पासून, अशा व्ह्यूज पासून त्यांचा जर फायदा होतोय, तर मग भांडणं करण्यामध्ये काय, एक टॅलेंट दाखवताय ते, आणि आपण ते बघून आपला टाइम वेस्ट करतोय. आणि इमोशनली स्ट्रॉंग होणं, कोणती पण भडास कुठं पण निघती. आता तुम्ही बघितलं असेल की नाही का, आता सध्यामध्ये नाही का खूप केस होऊ लागले, कोणी आईला मारतंय किंवा कोणी आईला वृद्धाश्रम मध्ये पाठवतोय, कोणी नाही का वडिलाला हे करतंय, काही घेऊन नाही दिलं म्हणून, कोणी चिडचिड करतंय. काय गरज आहे? इमोशनली स्ट्रॉंग व्हा जरा, मर्दपणा आणि दाखवा तुम्ही स्वतः ते कमवू शकता. ह्या क्वालिटीज नाहीये, मी तुम्हाला जस्ट सांगतोय. इमॅजिन करा, तुम्हाला फक्त बेनिफिट समजवण्यामध्ये तुम्हाला एवढा फायदा दिसतोय, तर ह्या क्वालिटीज एकदा तुम्हाला समजल्या तर तुम्ही त्याचा यूज करून किती काय उखाडू शकता.